सीझन 5 आपल्या भेटीला आलेली आहे. खूप सारी उत्कंठा सर्व प्रेक्षकांना लागली होती या स्पर्धेची की ही स्पर्धा कधी येणार आहे. अनेकांनी फॉर्म भरत असताना खूप सारी मेहनत खूप मोठी कसरत या स्पर्धेसाठी केली. काही काही संघ फक्त VPL साठी सुद्धा रजिस्टर्ड होताना दिसले आणि अखेरकार तो दिवस उतरला ज्या दिवसामध्ये आपल्याला BPLचा हा 6वा हंगाम पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे आणि त्यासाठी सज्ज झालंय अमाया क्लासिक क्लबचं हे गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीचं मैदान. आणि या मैदानावरती आता थोड्याच वेळात या सर्व टीमला इन्व्हाइट करत असताना या रणसंग्रामाची सुरुवात केली जाणार आहे. तर थोडा फ्लॅशबॅक म्हणजेच आपण रिकॅपमध्ये जातोय ज्या ठिकाणी मागील 5 वर्षाची कहाणी काय होती. 2018ला पहिली VPL झाली, ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट, अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिथून वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनची स्थापना सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबरीनं अंडरआर्म क्रिकेटला वसई तालुक्याच्या वेगळं वलय निर्माण होत असताना आपण पाहिलं आणि पहिला सीझन जो आहे तो आपल्या नावे केला होता दुर्गेश नरनाळा या संघाने. ज्यावेळेला दुसऱ्या पर्वामध्ये आलो त्यावेळेला सुद्धा चांगलं आयोजन अमन स्पोर्ट्स आणि त्यांच्या संपूर्ण साथीनं असणाऱ्या टीमनं म्हणजे दिलीप शर्मा या सर्व मेंबर्सने केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये दुसरं विजेतेपद सुद्धा पटकावलं होतं दुर्गेश नरनाळा या संघानं. तिसऱ्या पर्वामध्ये ज्यावेळेला आपण आलो त्यावेळेला अजून दिमागदार आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये तिसरं विजेतेपद पटकावलं होतं तेजस 11 या संघानं. चौथ्या पर्वामध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला मोस्ट अंडररेटेड जी टीम होती साई हस्ती त्या संघाने ते पारितोषिक पटकावलं होतं. चॅम्पियन ट्रॉफी ती पटकावली होती VPLची. ज्यावेळेला 5व्या सीझनमध्ये आपण आलो त्यावेळेला सायबा टीमने आपला तो हाहाकार दाखवला होता आणि त्याने मात्र 5वा सीझन आपल्या नावे केला. 6व्या सीझनकडे वळत असताना कोणता संघ बाजी मारणार आहे याच्यासाठी 16 संघांना मिळत आहे आणि त्या 16 संघांमधील आज उद्घाटन सोहळ्यासमयी आणि आजच्या या पहिल्या हाफमध्ये ज्या 4 संघांना आपण पाहणार आहोत त्या 4 संघांपैकी पहिली मॅच ही आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबलपाडा त्यांच्या समोर खेळताना दिसणार आहे प्लेयर्स टीम. हे 16 संघ मागील 5 VPL मध्ये पार्टिसिपेट करताना दिसले होते. त्यामधील काही टीम्स मागील वर्षी 20 टीममध्ये होत्या त्या 4 टीम्स कमी झाल्यात. अनेक असे संघ उत्सुक असतात VPL खेळण्यासाठी परंतु सर्वांना भाग घेण्याची संधी मिळत नाही आणि हे ते भाग्यवान 16 संघ आहेत त्यांना VPL खेळण्याची संधी मिळते. तर त्या 16 संघांचं वेलकम आहे या VPL सीझन 6च्या वतीनं. अखेरकार या स्पर्धेच्या दिवसाची सुरुवात करत असताना मी सर्वप्रथम एक अशी संस्था जी कार्यरत आहे वसई विरारमध्ये आणि ते कार्यरत असताना अनेक संघ आपल्या कौशल्याला सादर करत असताना पाहायला मिळतात आणि जे काही मागील 5 वर्षांमधलं अंडरआर्मचं क्रिकेट ज्या लेवलवरती पोहोचले त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी टीम आणि म्हणूनच या टीममुळे आज आपण वेल डिसिप्लिन क्रिकेट खेळतोय किंवा उच्च दर्जाचं क्रिकेट खेळायला आपल्याला मिळतंय. अशा टीमला मी आदरपूर्वक इन्व्हाइट करणार आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्या टीमला आमंत्रित करणार आहोत. तर सर्वप्रथम मी विनंती करेल वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज शेख यांना की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. फैबाई जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये फैबाईचं स्वागत करूयात. त्यानंतर सल्लागार रंजनदादा पाटील यांना विनंती करेल आपण सुद्धा या. त्यांच्या समवेत सल्लागार कार्याध्यक्ष किशोरदादा पाटील यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचंय. त्यांच्या समवेत खजिनदार लॉसन कोरिया, उपाध्यक्ष दिलीप शर्मा, सहखजिनदार वैभव नवार, सदस्य तेजस मात्रे, सदस्य अहमद राजा मंसुरी, त्यानंतर सदस्य प्रदोष वैती, सदस्य समाधान काळे आणि सदस्य हबीब शेख या सर्वांना विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. तर एंट्री झाली आहे त्या सुपर टीम. गेली 5 वर्ष आणि हा 6वं वर्ष आहे
या 6व्या वर्षामध्ये खूप चांगलं कार्य करत पाहायला मिळाली आणि आता हे सर्व मेंबर्स जे आपण पाहतात या मेंबर्सनी मागील 15 दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये खूप मोठी मेहनत घेतली आहे. मैदान बनवण्यापासून मग स्पॉन्सर्स किंवा बाकी सर्व गोष्टी मॅनेज करत असताना सगळ्या गोष्टींसाठी या सर्वांचा दिलेला वेळ खूप मोठा होता. अगदी कालच्या रात्रीमध्ये सुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत ही टीम कार्यरत होती. मागील आठवडाभरामध्ये कोणताही असा प्रतिनिधी नाही 2 ते 3 प्रतिनिधी वगळता की जो 12 वाजायच्या अगोदर घरी गेलाय. सो खूप मोठी मेहनत या सर्वांनी केली. या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. मी सर्वांना विनंती करेल वसई विरारचं क्रिकेट कशा प्रकारे चांगलं होईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि अजून नवनवीन इम्प्लिमेंट यापुढे सुद्धा येत राहणार आहेत. काही अशा बाबी त्यामध्ये बहुतांश वेळा आपल्याला वाटतं की एखादी स्पर्धा आयोजित करत असताना काय काय केल्यानं म्हणजे काय काय होतं. बहुतांशांना वाटतं की आयोजन केलं याचा अर्थ काही ना काहीतरी स्पॉन्सर ह्यान त्यान सर्व गोष्टी असतील. परंतु जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वेळ देणं. ते सोपं राहत नाही आणि ते प्रत्येक असोसिएशन मेंबर्सने इथे जितका वेळ देता येईल तितका वेळ दिलाय आणि अजून कसं चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला वसई विरारमध्ये खेळता येईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. नवनिर्वाचित मेंबर सुद्धा खूप सारा वेळ देतात. सूरज चव्हाण इथे उपस्थित आहेत का? सूरज चव्हाण आलेत. अल्केश पाटील आमचे हे नवनिर्वाचित सदस्य आहेत. वैभव पाटील जर आपण तिघेही जण आलेला असेल तर प्लीज खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. व्हीपीएल काय असते याची सुद्धा मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. वर्षभरामध्ये एकाच संघातून खेळत असताना एक अशी स्पर्धा येते आणि त्या स्पर्धेच्या वेळेला आपल्याला भिन्न भिन्न संघामधून खेळण्याची संधी मिळते आणि भिन्न भिन्न संघातून खेळत असताना आपलं कौशल्य सादर करत असताना आपल्याकडून कोणती चूक होणार नाही आणि आपला खेळ कशा प्रकारे चांगला बहरेल, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कशा प्रकारे खेळ करायचं हे सर्व शिकवणारं व्यासपीठ म्हणजे व्हीपीएल आहे. आणि व्हीपीएल मध्ये हे सर्व खेळाडू त्याचसाठी खेळताना दिसतात. आपसमधला मैत्रीभाव वाढत असतो, प्रेमसंबंध वाढत असतात आणि त्यामुळेच मागील 6 ते 7 वर्षाचं जर का क्रिकेट आपण पाहिलं, 6 वर्षाचं क्रिकेट पकडा आणि त्या क्रिकेटमध्ये बहुतांश स्पर्धा विना विघ्न पार पडत असताना दिसल्यात आणि ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे वसई विरार प्रीमियर लीग आणि वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनची. इथून पुढचं क्रिकेट एक वेगळ्या लेवलवरती नेत असताना सर्व जी कार्यकारिणी ती तर काम करतच असणार आहे, परंतु जशी ही कार्यकारिणी वरती काम करत राहील त्यांना सहकार्याची भूमिका तुमची लाभणार आहे. म्हणजेच फक्त ही असोसिएशन कमिटी वरच्या लेवलचा विचार करून चालणार नाही, तुमची सुद्धा मानसिकता त्या लेवलची होणं गरजेची आहे. म्हणजे एक वरच्या लेवलचं क्रिकेट खेळण्यासाठी वरच्या लेवलचा माइंडसेट सुद्धा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू ईच अँड एव्हरी प्लेयर ज्या या असोसिएशनमध्ये रजिस्टर्ड आहे त्या खेळाडूने तितका सहकार्य करणं गरजेचं असणार आहे. सकारात्मक सहकार्य मी असं का म्हणतोय, कारण याच्यामध्ये कोणताही असा भेदभाव नाहीये की हा खेळाडू तसा ती टीम अशी. आजच्या डेटला या असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमध्ये 25 ते 30 टीम अशा आहेत ज्या कोणत्याही संघाला मात देणं जाणतात आणि असं क्रिकेट घडवण्यामागे या सर्व मेंबर्स हात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या बीपीएल दरम्यान कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीज होईल, बेस्ट बॉलर होईल, बेस्ट बॅटर होईल, कोणता संघ विजय होईल या सगळ्या गोष्टी या उद्यावरती सोडलेल्या आहेत. परंतु एवढं नक्की सांगेल की इथला एक एक प्लेयर जो आहे तो या स्पर्धेला एन्जॉय करताना दिसेल आणि एन्जॉय करत असताना आजच्या दिवसापुरता उद्याच्या दिवसापुरता मी ज्या संघामध्ये खेळतोय त्या संघासाठी सर्वोत्तम खेळ दाखवत असताना दिसणार आहे. अजून एक अचिव्हमेंट मी तुम्हाला सांगेल, संपूर्ण महाराष्ट्रभर असा कोणताही प्लेस नाही जिथे एकाच स्टेशनवरती 100 पेक्षा जास्त अंडरआर्म बॉक्सच्या टीम आहेत आणि त्या सुद्धा एका वर्षामध्ये एकाच टीम मध्ये खेळणाऱ्या, आणि असा पहिला स्टेशन म्हणजेच विरार आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अशी एक कॉन्स्टंट असोसिएशन आहे. त्या असोसिएशन दरम्यान खेळत असताना सर्वाधिक जास्त लीग स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्रभर मध्ये करणार आहे पहिला तालुका आहे. ही सुद्धा अचिव्हमेंट वसई तालुक्याची आहे आणि आपण या सर्वाचा एक भाग आहोत. ही सर्वाधिक मोठी अभिमानास्पद आपल्यासाठी. असंच सहयोग यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा आहे सर्वांची आणि सर्वांना या व्हीपीएल दरम्यान आमच्या संपूर्ण कमिटी मेंबर्स कडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि
थोड्याच वेळात जसं पाहुण्याचं आगमन होईल त्यावेळेला रॉयल एंट्री म्हणजे जे संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करत असताना दिसणार आहेत त्यांच्या समवेत जे खेळाडू त्यांच्यामध्ये खेळणार आहेत त्यांना एक मानवंदना देणारी त्यांची ग्रँड एंट्री या मैदानात होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होणार आहे. यस थँक्यू डीजे. आणि सर्वप्रथम इन्व्हाइट करूयात त्या टीमला. चारही टीम्स आपण तयार राहायचंय. चारही टीम्स एकाच ठिकाणी येऊन थांबा. एका टीमची एंट्री होणार आहे. असोसिएशन मेंबर आपण मध्येच थांबायचंय. असोसिएशन मेंबर्स आपण मध्येच थांबा. अंपायर्स अजित निकम सर आपण सुद्धा तयार राहायचंय. नाही आलाय का? काही हरकत नाही. तो पहिल्या टीमला आपण इन्व्हाइट करूयात. द फर्स्ट टीम चला तर सर्वप्रथम इन्व्हाइट करणार आहोत त्या टीम्सला ज्या टीम्सला पहिला मान मिळणार आहे या मैदानाच्या आतमध्ये येण्याचा. मी इन्व्हाइट करतोय त्या टीमला ज्या टीमचे ओनर आहेत राकेश पाटील, कर्णधार आहेत विशाल पाटील आणि आयकॉन खेळाडू विघ्नेश साखलतोडे. टीमचं नाव आहे आई भवानी ट्रॉफी हाऊस. मी विनंती करेल संपूर्ण टीमला आपण आदरपूर्वक खेळपट्टीच्या दिशेने यायचंय आणि एसटीच्या उजव्या बाजूला वक्र लाईनअप करायचंय. राकेश पाटील यांचा संघ, विशाल पाटील कर्णधार, आयकॉन खेळाडू विघ्नेश साखलतोडे आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व खेळाडू. राकेश पाटील इथे उभे राहतील आणि त्यानंतर बाकी सर्वांनी वक्र रूपामध्ये उभं राहायचं जसं आपण सायबा प्रीमियर लीगला उभे राहिले होते. अँड देन त्यानंतर नेक्स्ट टीम पुढील संघ जो संघ या संघासमोर दोन हात करताना दिसणार आहे आणि त्या संघाचं नाव आहे टीम प्लेयर्स. संघ मालक शिव पटेल, वैभव नवार, कर्णधार सिद्धांत वारंग आणि आयकॉन प्लेयर सौरभ विश्वकर्मा. त्यांच्या समवेत आधी सर्व त्यांचे खेळाडू खेळपट्टीच्या दिशेने येत असताना पाहायला मिळत आहेत. Then third team एसराज वॉरियर्स. संघ मालक अनवर शेख, आयकॉन कॅप्टन अहमद राजा मंसूरी आणि आयकॉन समीर शेख. मी विनंती करेल संपूर्ण एसराज वॉरियर्स आपण या.
सरफराज भाई आप उधर आओगे, ऐसा जावेद उनको गाइड करना था. सरफराज आइकॉन है. थैंक यू. एंड द नेक्स्ट टीम नेम इज ओम साई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेल पाडा. संघ मालक मितेश पाटील, संघ कर्णधार जतीन पाटील आणि आयकॉन रोनित गोवलकर. मी विनंती करेल ओम साई एंटरप्राइजेस आपण यायचंय आणि खेळपट्टीच्या डाव्या बाजूला वक्र लाईनअप करायचंय. थँक्यू. आणि त्याचबरोबर थँक्यू डीजे. अमाया क्लासिक क्लब जनरल मॅनेजर प्रवीण जोरे सर यांना विनंती आपण सुद्धा यायचंय. त्यानंतर संतोष पिंगुळकर सर आहेत का? जर माझा आवाज संतोष सर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण सुद्धा या. या इव्हेंटला सर्वाधिक मोठं सहकार्य हे मैदान आणि हे संपूर्ण आयोजित करत असताना जे काही सहकार्य लाभलंय त्यामुळे क्लासिक क्लब आणि गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीच्या वतीने ही खेळपट्टी आणि त्यानंतर बाकी सर्व जे मैदानाची जी आखणी आहे ती सर्व त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्य खो खो च्या उपाध्यक्षा तसेच अमाया क्लासिक क्लब संचालिका ग्रीष्मा पाटील पोटे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यानंतर आपण या स्पर्धेच्या उद्घाटनाकडे वळणार आहोत. चला आणि जोपर्यंत पाहुण्यांचं आगमन होते आपण कर्णधाराशी संवाद आत्ताच साधून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी जाईल आई भवानी ट्रॉफी हाऊसकडे. विशाल पाटील कर्णधार आहेत. विशाल, VPL आली आहे, पुन्हा एकदा आई भवानी ट्रॉफी हाऊसला खेळण्याची संधी मिळाली आहे. कशा प्रकारची तयारी आणि काय सांगशील टीम बद्दल? तयारी तर जोरात आहे. मजा येईल खेळायला. ती टीम प्रॅक्टिसमध्ये आहे की अजून काहीसे वेगळं म्हणजे जिथे येऊन कॉम्बिनेशन जमवावं लागणार आहे? नक्की काय किती वेळ प्रॅक्टिस केली आहे? प्रॅक्टिस तर केलं आहे आणि जो रेग्युलर गेम आहे तोच खेळण्याचा प्रयत्न करू. बाकी स्पर्धा आणि VPL या स्पर्धांमध्ये काय फरक वाटतो? फरक आता हाच वाटतो की VPL पहिले व्हायला पाहिजे नंतर स्पर्धेत.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आपण दुसऱ्या कर्णधाराकडे जाणार आहोत. सिद्धांत वारंग, वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार ऋषिदा देसाई यांचं सुद्धा आगमन झालं. मी विनंती करेल आपण सुद्धा खेळपट्टीच्या आतमध्ये यायचंय. सिद्धांत, किती उत्सुकता आहे VPL ची, कशा प्रकारची तयारी झाली आहे टीम प्लेयर्सची? उत्सुकता तर सगळ्या प्लेयरांना असते, पण मलाही आता माझ्या टीमकडनं खूप एफर्ट्स आहेत की जे तुमचा स्वतःचा गेम आहे तोच खेळा आणि त्यानुसार आपण जिंकणार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. त्यानंतर चर्चा करणार आहोत, परंतु पाहुण्यांचं आगमन झालंय. स्वागत करूयात अमया क्लासिक क्लब संचालिका, महाराष्ट्र राज्य खो खो संघटना उपाध्यक्षा ग्रीष्मा पाटील पोटे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. मी विनंती करेल मॅडमना आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आपलं सहर्ष स्वागत वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2024 सीझन 5 या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. थँक्यू डीजे. विनंती करेल मॅडमना आपण यायचंय. सो उद्घाटन सोहळा आता पार पडणार आहे. मी विनंती करेन मॅडमने की आपण सर्वप्रथम यष्ट्यांचं पूजन. टाळ्या उजवतात. सर्वप्रथम पुष्पहार अर्पण केला जातोय त्या यष्ट्यांना आणि श्रीफळ वाढून शुभारंभ केला जाणार आहे. पहिला मान त्या खेळपट्टीला, ज्या खेळपट्टीवरती गणपती बाप्पा जीवदानी माते की. पहिला मान त्या खेळपट्टीला, ज्या खेळपट्टीवरती येणारे 2 दिवस ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. कोणत्या प्रकारचं विघ्न न येताना ही स्पर्धा पार पडो. त्यानंतर मी विनंती कर ऋषिदा देसाई आपण या. आपण श्रीफळ वाढवायचं आहे. त्यानंतर रंजनदादा पाटील, फैयाजी शेख, संतोष पिंगुळकर सर, प्रवीण जोरे सर आपण यायचंय. प्रवीण जोरे सर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. डीजे मास्टर, राष्ट्रगीत तयार आहे ना? तयार आहे का? तयार असलं तर सांगायचं आहे. ज्याने कोणी गॉगल परिधान केलेत त्यांनी गॉगल काढायचे आहेत, कॅप्स परिधान केलेत त्यांनी कॅप काढायचे आहेत आणि मोबाईल सायलेंट सुद्धा करा ज्यांचे कोणाचे सायलेंट नसतील. शिवाय जे बसलेले आहेत त्यांनी उभं सुद्धा राहायचं आहे, कारण आपण राष्ट्रगीताची सुरुवात या ठिकाणी करणार. क्रिकेट खेळताय बाजू त्यांना सुद्धा विनंती, आपण कॅप्स गॉगल प्लीज काढायचे आहेत. गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, अमाया स्पोर्ट्स अकॅडमी सर्वांपर्यंत जर आवाज जात असेल, गॉगल्स आणि कॅप ज्याने कोणी घातलेल्या आहेत, हर्षलदा सर्वांना सांगायचं आहे गॉगल आणि कॅप काढायचे आहेत. नॅशनल प्रोटोकॉल आहे आणि जे बसले त्यांनी उभं राहायचं आहे. आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. समोर
कॅच प्रॅक्टिस चालू आहे ना. कॅप्स गॉगल काढायच्यात आणि एकाच जागेवरती थांबायचंय. सो डीजे रेडी आहे का? एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की विश्राम. थँक्यू. तर सर्वप्रथम मॅडम आपणास माहिती देईल आणि वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सहकार्य लाभलं एमआय क्लासिक क्लबचं गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीचं मैदानाच्या वतीनं. एकंदरीत आमच्या असोसिएशनमध्ये 60 संघ हे रजिस्टर्ड झालेले आहेत या वर्षाकरिता. वसई तालुक्यामधील सर्व खेळाडूंना त्याच्या अंतर्गत खेळण्याची संधी मिळते. एका संघामध्ये रजिस्टर असणारा खेळाडू वर्षभर त्याच संघामध्ये खेळतो, दुसऱ्या कोणत्या संघामध्ये त्याला खेळता येत नाही. आणि वसई विरार प्रीमियर लीग म्हणजेच ही VPL जी आहे त्यामध्ये एकाच संघामधून वर्षभर खेळणारे जे खेळाडू आहेत ते भिन्न भिन्न संघातून लिलावादरम्यान आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करत असतो. तिथे ऑक्शन होतो, तो सुद्धा एमआय क्लासिक क्लबच्या गार्डनमध्ये तिथे केला जातो. आणि ही स्पर्धा भरवण्याचं हे 6वं वर्ष आहे. मागील 5 वर्षात मिळालेलं जे घवघवीत यश आहे त्या यशाला वेगवेगळ्या उंचीच्या शिखरावरती नेण्याचं कार्य ही असोसिएशन मेंबर्स आणि संपूर्ण रजिस्टर्ड 60 संघ करताना दिसतात दरवर्षी. आणि या वर्षाचा हंगाम जो आहे तो आजपासून सुरू होतो. येणारे 2 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. मी विनंती करेल की आपण 2 शब्द संबोधित करायचे म्हणत आमच्या संपूर्ण टीमला. सर्वप्रथम इकडे आल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही क्लबमध्ये जी तुमचे असोसिएशन आणि स्पोर्ट्स जे घेतात त्याच्यामुळे एक क्लबला पण आगळा वेगळा असा ॲक्टिव्हिटी आपण करतात असं मिळतं. सो थँक्यू. आणि जसं आपल्या ह्यांनी सांगितलं तसं 60 टीम्स आहेत. मे बी अजून पुढच्या वर्षी आपल्या टीम्स वाढतील. क्लब नेहमी तुमच्याबरोबर राहील. तुमचे 60चे 100 टीम्स झाल्या तरी आपल्याचकडे ऑक्शन झालं पाहिजे, आपल्याचकडे क्रिकेट्स झाले पाहिजेत, आपल्याचकडे फायनल्स झाल्या पाहिजेत. आणि मला तरी वाटते टीम्समधले जेवढी दिसत आहेत आपले प्लेयर्स ते एका एजच्या अबाव आहेत बहुतेक काही. तर आय थिंक फिटनेस त्या एजला ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जे करतायत इज अ ग्रेट थिंग. कीप फिट, बी फिट. आणि आजूबाजूच्या लोकांना पण तुम्ही असेच प्रोत्साहन देत जा फिटनेसच्या बाबतीत. आणि थँक्यू अगेन. ऑल्सो ऑल द बेस्ट. मे द बेस्ट टीम विन. या थँक्यू मॅम. आणि विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचे. बोथ ऑफ कॅप्टन, दोन्ही टीम्स. चला दोन्ही टीम आपण लाईनअप करायच्या समोर. आणि 20 मध्ये थोडे प्लेयर्स थोडे मागे. मी विनंती करेल कॅप्टनला आपण आपल्या टीमच्या मेंबर्सना इंट्रोड्यूस करायचं आहे. मॅडम प्लीज आपण शुभेच्छा द्यायच्यात. असोसिएशन मेंबर्स आपण सुद्धा चला. हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या जातात या दोन्ही टीम्सना. आमचे असोसिएशन मेंबर्स त्यांच्या समवेत. कर्णधार विशाल पाटील यावेळेला शुभेच्छा देतात. दोन्ही संघ बॅलन्स आहेत.
या स्पर्धेदरम्यान प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं असणार आहे 50,000 रुपये आणि त्याचबरोबरीने द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 10,000, चतुर्थ पारितोषिक 10,000. बोथ ऑफ कॅप्टन प्लीज या. विशाल पाटील आपण टॉससाठी यायचं. टेलीच थँक्यू. टॉस जिंकलाय आई भवानी ट्रॉफी हाऊसने. विशाल काय निर्णय असेल? समोर प्लेयर्स आहे, कशा प्रकारचा खेळ कराल आणि किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखणार आहात? कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा VPLचं आयोजन कसं वाटलं? आयोजन तर छान आहे, मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सिद्धांत, समोर आई भवानी ट्रॉफी हाऊस आहे आणि प्रथम फलंदाजी करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? सामना आहे 5 षटकांचा. 5 षटकांमध्ये कमीत कमी आम्ही 50 धावाचा गोल अचीव करू. संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगशील? कसं वाटलं इथं आल्यानंतर? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे खूप चांगलं आहे यावर्षी पण, आणि दरवर्षी चांगलं असंच आयोजन राहू दे आणि सगळ्या प्लेयरांना अशाच संधी मिळत राहू दे, जेणेकरून कोण एक नवीन फिल्डर घडतो हे सगळं बघून. हे आयोजनांना धन्यवाद देतो मी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जोपर्यंत इथे नियम सांगितले जातील मी विनंती करेल एसराज वॉरियर्स आपण हळूहळू मैदानाबाहेर जायचं आहे. एसराज वॉरियर्स जावेद थँक्यू. आणि त्यानंतर ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनोलपाडा आपण सुद्धा हळूहळू मैदानाबाहेर यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मी विनंती करेल ग्रीष्मा मॅडम यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. असोसिएशन मेंबर्स आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकला आई भवानी ट्रॉफी हाऊसने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय या VPL सीझन 6च्या पहिल्या सामन्यासाठी आणि बॅटिंगसाठी प्लेयर्सला आमंत्रित केलं. एक मोठं बॅटल आहे आणि या मध्ये मोठी मजा येणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आजपासून उद्या रात्रीपर्यंत VPL सीझन 6.